आपल्यातला त्यांना द्या. नाही त्यांना सांगायचं तर मी खायची आहे. ताई खूप छान वाटलं. घ्या फोटो घ्या. तुम्ही येतो म्हटलं हे आम्हाला बोनसच होतं. खूप छान. ही आमची मित्र कंपनी अविनाश पाली हे सर्व क्लासमेट आहे. दिलीप गानकरी, रवी कोल्हे ही तिकडची चौकडी आहे. इकडे हॅलो तिकडे चौकडी. मुलगा बेंगलोरला योगाचा PhD असा पुढं गेलेला आहे. ओम पवार सर हे सर्व या क्षेत्रातले बाहेर लोक आहेत. काही चित्रकार आहेत. हे निसर्ग मित्र मंडळाचे पक्षी मित्र. हे दोघेही पक्षी मित्र. बाबा आमचे जोशी बाबा आला रे बाबा. ही सुरुवात आहे. ही सुरुवात आहे. इकडे येण्याची सुरुवात इथे आहे. हा दिवस आहे. दिवस कमी येतात. माझा फोटो घ्यायचा तिकडे जाऊन काय करतो असा प्रश्न पडू नये. हा आज तुम्ही रात्री खूप उशिरा आला. आहे
करा नाश्ता. कल्याण कदम. Telemedicine. So we are setting up a telemedicine unit here. We have some doctors consulting from Nanded and some from Chandra Medical College. Aurangabad. So he's an expert. He does all this audiovisual for Modi. एक सुरू असा आहे हो भैया शिरपूर करूया. जोडी असल्या म्हणजे बरं वाटतं. आज माझ्या तर खिशात आता यांना उद्या आपण आहोत किती हॅलो. सर्व सायकल यात्री भारत जोडो या सायकल अभियानामध्ये सहभागी झालेले सर्व सायकल त्याचबरोबर वेदाताई पाटकर त्याचबरोबर सर्व दोन
सर्व मान्यवरांनी विधान समाजला यायचे आहे. विजयकुमार देशमुख भारत जोडो सायकल यात्री यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिज्ञा म्हणावी. सर्व मान्यवर उपस्थित सारे वृक्ष माझे बांधव आहेत. माझ्या वृक्षांवर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या हिरव्यागार वनराईचा आणि फुलांनी नटलेल्या सृष्टी सौंदर्याचा मला अभिमान आहे. त्या निसर्ग परंपरांचा ची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करेन. मी आणि शक्य असेल तेथे वृक्षांची लागवड करून प्रत्येक वृक्षाचे संवर्धन करण्याचा यथोचित प्रयत्न त्याचबरोबर वृक्षारोपण होत आहे. पुढचं तुम्ही जाऊ मुरलीधर भाऊ. बाकीच्या पाहुण्या कुठे आलेत सगळ्या माईक बंद झाला. या लागणार आहे. छान छान बस. संदीप संदीप ए संदीप कपिला आले ना. हा आले चला. संदीप काय ठीक आहे दसमा करणार चला. रोडेसर कुठे रोडेसर अजून दुसरं कोण राहिला दुसरी का तुम्ही माझ्या सावजी पण सावजी 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 काका सावजी का सावजी काका मागे 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 भाऊ जिंदाबाद 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 आपलं हरभरा सर उभे नाही नाही वन फोटो फॉर प्रेस. गवारे सर माईक कुठे आहे. आपण आता सर्वांनी ती रिमिनीला हात लावून घेईल आणि मग आपण एंट्री करू. आणि
आता तसंच तिकडचं संदीप तसंच तिकडून ओके चलो या भारत माता की जय 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 चला ही दैवत आहेत आणि इकडे प्रेरणा आहे. इकडे तुम्हाला साक्षीदार म्हणून सही करायची आहे आणि प्रेरणा इकडे असली तरी हे उभं करण्याची ज्यांनी मदत केली त्यांचे फोटो इकडे आहेत. तर आपण आता या दोघांचंही इथे उद्घाटन करूया. ही प्रेरणा म्हणजे महात्मा गांधी, साने गुरुजी आणि बाबा आमटे. नंबर 2 ची सायकल यात्री डॉक्टर साहेबांची प्रतिमा. पुढे बावगे आहेत आणि बाकीचे सर्व सायकल यात्री आहेत. भारत जोडो या सर्व याचं मूळ आहे. म्हणून हे ब्युरल रावसाहेब पाटील यांनी नांदेडला राजमाता जिजाऊ नगरी उभी केली आहे. त्यांनी ते बनवलेलं आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. अभय भाऊ, तारा भाऊ या जरा पुढे. तुम्ही ना. सायकल यात्री कृपया यायचं. भारत जोडो भारत जोडो. हा भारत जोडो सायकल यात्री. भारत जोडो वाले पुढे व्हा. नफिजा काय नफिजा आणि हे मी शिकत असताना गेलो म्हणून माझे क्लासमेट इथं आले आहेत. जरा डीबी जोशी पुढे या. लखोटी या. भानुप्रकाश या जरा इथे सांगितलं. तुम्ही सोडलं म्हणून ते गेलो. हा ना मी आहे. सायकलचे कॉर्डिनेटर सोबत तिकडे जा. येस ते भारत माता की भारत माता की वंदे वंदे जोड़ो जोड़ो जात पात के बंधन तोड़ो. भारत जोड़ो भाषा भेद छोड़ो छोड़ो. भारत जोड़ो प्रांत भेद छोड़ो छोड़ो. भारत जोड़ो जोड़ो जोड़ो. आता इकडे यायचंय. 2 मिनिटं दादा या. किशोर पावडे रोटरीचं ताट फिरल्याशिवाय जग चाले ना. किशोर पावडे नंतर हंसराज दामोदर ट्रस्टचे ट्रस्टी ऐकताय ते सगळं. ताई या. अविवाचे लोक जे आलेले आहेत त्यांनी या. बंगसाहेब इकडे आहे ना. लाडेसाहेब इकडे. भाऊ तू ऐकायला ये. क्षीरसागर ऐकायला या. प्रवीण मसाला. तरी जग हे नुसतं प्रेरणेनं चालत नाही. ऐका सगळं ऐका. प्रेरणेमुळेच जग चालतंय हा विश्वास असावा. आणि म्हणून उजव्या बाजूला येताना ही प्रेरणा आहे आणि त्याला यांची साथ मिळाली तर पुढे जाता येतं. हा सिम्बायोसिस हा प्रतिसाद यांच्यामुळं हा प्रतिसाद मिळतो आहे आणि हा प्रतिसाद या सर्व वर्तमानपत्रवाल्यांनी यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्याच्यामुळे हे उभं राहिलंय. जे संदीप काळेंनी सकाळमध्ये लेख लिहिला नसता तर ही सर्व मंडळी याच्यातली 75% मला भेटली नसती. मला 2 मुद्दे इथे इथला सर्वात श्रीमंत माणूस
किती पैशाचा असावा तर 150 रुपयाचा आहे. त्याचं नाव आहे मनोहर विश्वनाथ जोगळेकर. काही आले नाहीत ते, त्यानंतर भेटले सुद्धा नाहीत. त्यांनी पहिला चेक 50 रुपयाचा दिला, चेक दिला, आणि दुसरा चेक 100 रुपयाचा दिला. ही यादी खूप मोठी आहे. म्हणजे नांदेडची नपाते फाउंडेशन पासून तर 720 लोकांनी याच्यात कॉन्ट्रीब्युट केलाय. हे कोणी कोणी प्रतिनिधी आहेत. यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात सांगायचं झालं तर हंसराज दामोदर ट्रस्टचे इथे ट्रस्टी सोबत आहेत. त्यानंतर रमा पुरुषोत्तम फाउंडेशन यांनी खूप मदत केलेली आहे. ते खूप म्हणजे 5.5 CR त्याच्या पुढेही चालूच आहे आणि शब्दात सांगणं कठीण आहे. ही सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत. त्यांचे लोगो हे सर्व साने गुरुजी रुग्णालय परिवाराचे सदस्य आहेत आणि राष्ट्रीय एकात्मतेचं ते प्रतीक आहे. यामध्ये एक साऊथ इंडियन नाव दिसतंय, ते म्हणजे मुरकू मदलवन. हे सायकल यात्री आहेत. ते आता ऍडमिट असल्यामुळे येऊ शकले नाही, नाहीतर कुठेही भारत जोडोचे लोक आले की ते हजर राहतात. त्यांचंही कॉन्ट्रीब्युशन आहे. एका बाजूला रमा पुरुषोत्तम फाउंडेशन, दुसऱ्या बाजूला बलदोटा परिवार आहे. त्यांचे प्रतिनिधी मदन काका इथे हजर आहेत. यांचे मोठे भाऊ कांतीलाल बलदोटा, त्यांनी पायरीवरून उतरताना खांद्यावर हात ठेवला आणि ते म्हणले, बावगे डॉक्टर बेलखोडे तुम्ही बांधकाम चालू ठेवा, पैशाची सोय मी करतो. आणि पुण्यातल्या अनेक लोकांना त्यांनी भेट घातली. प्रवीण मसालेवाल्यांनी तर सुरुवातीलाच संदीपचा लेख वाचून 1 लाख रुपये पाठवले. अशी अनेक नाव आहेत. असं तिथून त्याची सुरुवात झालेली आहे. ते या सर्वांसाठी आपण टाळ्या वाजवूया. कोणाचं नाव राहून गेलं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की या सगळ्या माणसांना सांगितलं होतं की आमचं नाव कुठेही आलं नाही पाहिजे, जरी आम्ही आणलं उल्लेख करू नका असं सगळ्यांना सांगितलं होतं. असं आहे की माझ्यासारखा एक पोस्ट मास्टर माणूस आहे, माझं कौतुक करू गेलं असं नाही. माझ्यासारखे 100 लोक आहेत. आम्ही सगळेजण साने गुरुजी रुग्णालय परिवाराचा एक भाग आहोत. पण याचे जे शिल्लेदार आहेत, सरदार आहेत, ते बेलखोडे सर आहेत, ज्यांनी अख्खं आयुष्य याला वाहून घेतलेलं आहे. त्यांच्यासाठी आपण त्याला 32 वर्ष झाले कधी प्रपोजल लिहायचं काम पडलं नाही, की लोगोचं काम पडलं नाही. आम्ही भारत जोडोतलं पिंपळाचं पान सर्वत्र वापरलं. नंतर ते भारत जोडो काँग्रेसनी काय केलं, पळवलं नाही, आपलं म्हणून किंवा उचललं. हे बाबा आमचे वाद तो व्हिजनरी 35 वर्षापूर्वी ज्याची गरज वाटली ती तेव्हा आम्ही कंप्लीट केली. तेव्हा आम्ही वयानं करून होतो आणि आता बाकीच्या गोष्टी तेवढे नव्हतं, मनाने करून नव्हतं. आणि हे उभं राहिलंय साने गुरुजी रुग्णालयात आणि भारत जोडो युवा अकादमीत दुसरी पिढी कार्यरत झालेली आहे. त्यामध्ये धर्मराज हंडाळे, शारदा कदम हे आमच्यापेक्षा वयानं कमी असलेले, आणि डॉक्टर किजा याच्यामध्ये भाग्यश्री आणि योगेंद्र वरटकर यांचा समावेश झालेला आहे. मला नाना पाटेकरनी प्रश्न विचारला होता, अबे तू मेला पटकन तर काय होईल? त्याचं ते उत्तर आहे, हे मला सांगावं असं वाटतं. जिल्ह्यापुढे त्याच्या पुढचं उत्तर शिवानी. त्या दोघी माझ्या भावाची मुलगी आणि बहिणीची मुलगी, हे पिल्लूला तुम्ही सर्वजण ओळखता. ही पुढची पिढी आहे आणि म्हणून भाग्यश्रीने हा लोगो तयार केलाय, तो मला सांगायचा आहे. या लोगोचं उद्घाटन ही पिढी करेल आणि नवनिर्वाचित नगराध्यक्षा ह्या आमच्या भगिनी आहेत. त्यांचे भाऊ राजकुमार सर हे आमचे कट्टर मित्र आहेत. अनेक वर्षाचा संबंध आहे. आज त्या इथे आलेले आहेत. त्या आणि सर्वजण मिळून त्याचं उद्घाटन करावं. विशेषतः भाग्यश्री आणि पार्टी यांनी हात लावावा. हे करण्यापूर्वी एक उल्लेख हा अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे माझा भाचा कुठे गेलाय,
मला भाचे भाच्या जास्त प्रिय आहेत आणि ते खूप प्रेम करतात माझ्यावर. जे पुतण्यापुतण्याही करतात आणि त्यांना राग येतो. मला एक भाचा बहीण तिचा मुलगा संकेत हा आर्किटेक्ट आहे. त्याला मी प्लॅन सांगितला. तो म्हणला की माझ्या सरांना सांगतो, त्यांचे सर म्हणजे सर आणि मॅडम जिंकेले ताली बजावलो पाहिजे. त्यांचं नाव गौतम मेहता, त्यांचं नाव अपर्णा गुजराती. मला हे आवडलं. लग्न झालं तरी नाव बदलवलं नाही. यांचं इंटरकास्ट मॅरेज आहे म्हणून एकदा टाळ्या. यांचा प्रेमविवाह आहे अजून जोरात टाळ्या. आणि संकेतला त्यांनी शब्द दिला, जर मामा आयुष्य देत असेल तर आपण यासाठी विनामूल्य काम करू. आता जोरात ही सफलतेची प्लॅनिंग आणि आताच्या 3 दिवसात रात्री 2 वाजेपर्यंत काम करणे, टेबल लावण्यापासून यासाठी यांचं योगदान आहे. आणि म्हणून यांच्यासाठी आपण सर्वजण माझ्या सकट टाळ्या वाजवूया. तेजू पुढे तुझा उल्लेख करायला आता फक्त लांडे साहेबांचं भाषण केलं लागेल. मला किती भाषण द्यायचं छोटी मंडळी. चला छोटी मंडळी. अरे पटकन. Yes. चला फोटो घ्या. माझी 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 चिरंजीव करा, चिरंजीव करा. चलो चला. हो हो त्या दायित्वावर आपण बंदोडा विभाग असं नाव दिलं. त्याला असं नाव दिलंय संजीकरण विंगला. त्यानंतर इकडे अभिवा यांनी मदत केली. त्यांना ओपीडीच्या मध्ये आयुर्वेद विभाग आहे. मसाले आणि लोणचे याचा त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे. आपण गेलो की कल्चरल सुद्धा ठेवले आहे. आणि डॉक्टर पत्की हा विभाग सांभाळणार आहे. ही ओपीडी आहे. सर्व हे हॉस्पिटल बांधताना मी सिटी स्कॅन मागितलं नाही, कारण त्याला खूप पैसे लागतात. पण किनवटमध्ये त्या काळात आता बरीच सुधारणा झाली आहे. त्या काळात ECG सुद्धा निघायचा नाही. त्यामुळं बेसिक त्याला प्रायमरी आपण म्हणूया, नो टर्शरी युनिट. पण इथून नांदेडला लोकांना जावं लागू नये याची काळजी हे हॉस्पिटल घेणार आहे. आणि तेही एका छताखाली घेणार आहे. म्हणून सर्व ओपीडी इकडे आहे. आपण तिथे न जाता आता पुढे ड्युटीमध्ये जाऊया. जरा पुढे या. तात्या ऑपरेशन थिएटर आहे. 5 ऑपरेशन जे किनवटमध्ये CSLT अतिशय सुंदर बनवले. 2 ओटी बनवायच्या आहेत. बाकीच्या 4 ठिकाणं झालेले आहेत. चला चला सांगा चला. या तरी खास ओटी अजून चालतंय. इकडे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियासाठी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया एक गोळी तुमची सांगा. एक गोळी सांगा. याला काय असं मागवलं 10 वर्षे असं मागून या. याच्यात सगळ्याच जेवढं करायचं तेवढं हे कसं आहे, खूप चांगलं मशीन आहे. आणि याला मेंटेनन्स काय, दुसऱ्या जेवढ्या मशीन मोठ्या असतात त्याला कॅसेट लावायला आणि ती रोज कॅसेट 3000 रुपये लागते. ह्याला काहीच लावावं लागतं. 10 वर्ष चालतं. इकडे एकदा थोडस ताईला पण ऑफिस ऐकलं का? हे पेट्रोलमध्ये आणि हे कसं आहे आपण मी गर्जन पुढे आपण OPD ला गेलो नाही. महापाते फाउंडेशन हे शिलेदार आहे. क्लासमेट आहे ना. पूर्ण OPD त्यांनी
आपण पेमेंट करून येस अरे केले तर आणि सपोर्ट या पुढे माझे रूममेट आहेत दुसरे क्लासमेट नाही यांनी उदयगिरीला हॉस्पिटलला किती केल्या रे बाबू 2 लाखाच्या वर आय सर्जरी केल्या यांच्या हॉस्पिटलने म्हणून यांना इकडे बोलावलं हे हेलोचं प्रोडक्शन आहे हॅलो हॅलो चला चला आपल्याला गडबड डॉक्टर साहेब चला चला चलो चलो डॉक्टर साहेब चालत चालत सांगा येस ऑपरेशन थिएटर बरोबरच IDBR एक मोठी रक्कम यासाठी संचलन केली म्हणून याला याला मध्ये आमचे काही मित्र किशनराव चित्रकर ॲडव्होकेट वैद्य इथवरचे लोक लबार रायमाने सर अशा काही लोकांनी माझी अध्यक्ष यांचे रूपला नाव दिले नंतर आपल्या याचा समारोप असा आहे की हे अजून झालेलं नाहीये खूप करायचं आहे ही सुरुवात आहे हे पण तुम्ही सांगा सगळ्यांना हे सगळ्यांना असं वाटतं की झालंय बाबा आता बिलकुल सगळ्यांचं असं नाहीये मला एक उल्लेख करायचा आहे एक दिवस मला 25 लाखाचा चेक आला आणि फोन आला की डॉक्टर मला मी तुमच्याबद्दल माहिती मिळवली मला 25 लाख रुपये मी पाठवले माझी ओळख नाही काही नाही त्या 95 वर्षाच्या आजीबाई आहे ठाण्यामध्ये राहतात त्यांचा मुलगा गेलाय त्यांच्या मुलाचं नाव त्यांच्या स्मरणार्थ ही ओपीडीला नाव दिलंय त्यांच्या आणि आमच्या नक्कीदाबेन त्यांना जाऊन भेटून आलं अशा बऱ्याच इथल्या प्रत्येक वेगवेगळ्या भागातला प्रत्येक वेगवेगळी स्टोरी ती स्टोरी सांगायला गेलं तर आपल्याला 3 दिवस नाही लागतील ती पुस्तकात येणार आपण पुढे जाऊ या त्या पुढे रक्कम लिहिल्या जाणार आता येणार लोक आपण किती द्यावं याचा विचार करा. माननीय के मूर्ती माननीय गंगन्ना नेमानीवार आदिवासी सेवक माधवराव मरसकोले उत्तम जाधव प्राध्यापक रामप्रसाद दौर सर प्राचार्य आणि माननीय प्रफुल्ल राठोड आपल्या सर्वांचं मी भारत जोडो युवा अकादमीच्या वतीने हार्दिक स्वागत करते. या लोकार्पण समारंभाच्या सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विधाताई पाटकर आदरणीय डॉक्टर अमोल आदरणीय डॉक्टर तात्याराव लहाने माननीय सुनील वेदपाठक सर्व मान्यवरांना विनंती की कृपया आपण दीप प्रज्वलन करावं.
आज आपल्या सर्वांच्या साक्षीने या रुग्णालयाच्या इमारतीचं लोकार्पण होत आहे. सर्व मान्यवरांना विनंती, आपण दीप प्रज्वलन करावं. या लोकार्पण समारंभाच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय मेधाताई पाटकर, आदरणीय डॉक्टर अभय बंग, आदरणीय डॉक्टर तात्याराव लहाने, आदरणीय माननीय सुनील वेद पाठक, जिल्हा न्यायाधीश नांदेड, आनंदवंशी विश्वस्त माननीय कोडी गुरुजी, आदरणीय मदनलालजी बलदोडा, माननीय व्यंकटेशजी जोशी, डॉक्टर अलका टिकू माडके, माननीय सुजाता येतलवार, नवनिर्वाचित नगराध्यक्षा, डॉक्टर शुभांगी अहंकारी, अध्यक्षा हॅलो मेडिकल फाउंडेशन आरतूर, माननीय ईश्वर किशन आरके, सरपंच कोठारी आणि MIDCचे प्रतिनिधी श्री कोठुळे साहेब, आपल्या सर्वांना विनंती की आपण सर्वांनी दीप प्रज्वलन करावं. सर्व मान्यवरांचे आभार. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण विचारपीठावरून स्थानापन्न व्हावं. या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी अनेक संस्थांचे पदाधिकारी आलेले आहेत. सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते. मॅडम पुढे या. गेल्या 40 वर्षापासून लिंग सेवेमध्ये अविरत काम करणारे आदरणीय डॉक्टर अशोक बेनखोडे सर, अध्यक्ष भारत जोडो विश्राम. धन्यवाद. सर्वांचे आभार. या मंडपामध्ये डॉक्टर हमराज उईके, आदरणीय उपाध्यक्ष डॉक्टर राम राठोड सरांनी विचारपीठाकडे यायचं आहे. विचारपीठावर उपस्थित
विचारपीठावर उपस्थित डॉक्टर अभय बलू यांचं स्वागत करण्यात. विचारपीठावर उपस्थित माननीय डॉक्टर तात्याराव लहाने यांचं स्वागत करण्याची विनंती मी भारत जोडो युवा अकादमीचे सन्माननीय सचिव आदरणीय माधव बावगे सर यांना करते की आपण लहाने सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. विचारपीठावर उपस्थित माननीय सुनील वेदपाठ जिल्हा न्यायाधीश यांचं स्वागत करण्याची विनंती आदरणीय कडू गुरुजी यांना करते. आनंद वंचे विश्वस्त आणि आपल्या समारंभासाठी उपस्थित असणारे वेदपाठ सरांचं स्वागत आदरातिथ्य करावं. विचारपीठावर उपस्थित नाही समोर प्रेक्षकांमध्ये समोर बसलेले आहेत आदरणीय मदनलालजी बंदोटा यांनी कायम या इमारत नव्हे तर हॉस्पिटल उभारणीसाठी फार मोठा वाटा उचललेला आहे. सातत्याने आम्हाला प्रोत्साहन देत आहेत आणि आज त्यांची प्रकृती ठीक नसता. डॉक्टर योगेंद्र वरडकर आपण विचारपीठावरती जायचं आहे. डॉक्टर अलका ऋतू मांडके यांचं स्वागत आपण करावं. डॉक्टर योगेंद्र वरडकर. सरांना करावं. खरं तर या प्रत्येक माणसामागे एक वेगळी स्टोरी आहे. ती स्टोरी सांगायला आता वेळ नाही, पण इथं ज्या ज्या माणसाचं नाव घेतलं जातं त्यांचं योगदान सामाजिक तर आहेच आहे, पण या दवाखान्यासाठी आणि या पंचक्रोशीच्या त्या प्रत्येक पीडित माणसासाठी खूप मोठं योगदान आहे. एकदा सगळ्या चांगुलपणाची ही सुरुवात आहे. शाळाताई. धन्यवाद सर. विचारपीठावर उपस्थित डॉक्टर शुभांगी अहंकारी मॅडम हॅलो मेडिकल फाउंडेशनच्या अध्यक्षा यांचं स्वागत. या आर्किटेक्ट या प्रकारचा मोबदला न घेता या दाम्पत्याने इथे येऊन पुण्यावरून इथं डे नाईट प्रवास करून या हॉस्पिटल उभारणीमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे. मी अत्यंत नम्रतापूर्वक त्यांचे आभार मानते आणि अशी माणसं समाजामध्ये आहेत जी आपण आता बघू शकतो. यांनी खूप मोठा वेळ या हॉस्पिटलसाठी दिलेला आहे. अपर्णा गुजराती. या दोघांचंही म्हणणं असं होतं की डॉक्टर साहेबांनी आयुष्य दिलं. विनामूल्य त्यांनी सेवा दिलेली आहे ही आवर्जून इथं नमूद करणं गरजेचं आहे. कोठारीचे सरपंच माननीय ईश्वर आरके साहेब कृपया यांचं स्वागत करण्याची विनंती. संकेत आंबटकर कोठारे साहेब आपण असताना तर कृपया विचारपीठाकडे यायचं आहे. कृपया आपण सरांचं स्वागत आदरातिथ्य करा. स्वयंसंस्कार छावणी शिबिरामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाला कडू गुरुजी यांची ओळख चांगल्या पद्धतीची आहे. एक आमटे कुटुंबियातले एक खूप जवळचे सदस्य. आनंदवनचे व्यवस्थापक अनेक वर्षापासून. धन्यवाद. यानंतर माननीय व्यंकटेश जोशी सरांचं स्वागत करण्याची विनंती मी धर्मराज हल्लाळे सरांना करतो, ज्यांच्या आत्मचरित्राला महाराष्ट्र शासनाच्या लक्ष्मीबाई टिळक पुरस्काराने सन्मानित केलेला आहे. मी लेखक डॉक्टर राठोड सर सर्वात्मा नावाची पुस्तिका सरांनी लिहिलेली आहे. मी लेखकाचे अभिनंदन करते आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देते. या मंडपामध्ये उपस्थित असलेले किनवट परिसरातील सन्माननीय नागरिक माजी नगराध्यक्ष ईसा खान साहेब, व्यंकटेश नेमानीवारजी, के मूर्ती, गंगन्ना नेमानीवार, माधवराव मरसकोले, उत्तमराव जाधव, रामप्रसाद तौर सर, प्राचार्य आनंद भंडारे सर, अजय नेमानीवार, अखिल खानजी, प्रफुल्ल राठोडजी, संध्याताई राठोड, लाटकर गुरुजी, गीतकार कवी विनायक पवार, भारत जोडो युवा अकादमीचे सर्व त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर अतिथी, आपल्या सर्वांचं मी शब्दसुमनाने पुन्हा एकदा स्वागत करते. डॉक्टर अशोक बेलफोडे सरांच्या कामावरती लिहिलेली ही पुस्तिका आमच्या कोणालाही कल्पना नव्हती. आज आपल्या सर्वांच्या हस्ते ही प्रकाशित होत आहे. एक कार्यकर्ता त्यांचं चिंतन या पुस्तिकेमध्ये आलेलं आहे. मी लेखकाचे या निमित्ताने आभार मानते आणि पुढील वाटचाली शुभेच्छा देते. सर्व मान्यवरांचे आभार.
सरांचे वैयक्तिक स्वागत करण्यासाठी खूप जण आहेत. त्यांना विनंती आहे की आपण कार्यक्रमाच्या नंतर ते स्वागत करायचं आहे. मुख्य कार्यक्रम आपला बाजूला राहतो. त्या निमित्ताने आपल्या सगळ्यांचं प्रेम माहिती आहे. आपण कार्यक्रमाला एक उंची गाठण्यासाठी कार्यक्रम त्या शेड्यूल मध्ये पूर्ण करणं आवश्यक आहे. त्यामुळे नाराज न होता कार्यक्रमानंतर स्वागत करूया. अशोक भारत उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशहून आपल्या समारंभासाठी आवर्जून आले. आपले मनापासून आभार. यानंतर भारत जोडो युवा अकादमीचे सन्माननीय सचिव आदरणीय माधव पावके सर यांचं स्वागत करण्याची विनंती मी अनिता गायकवाड मॅडम यांना करते. कृपया आपण विचारपीठाकडे यायचं आहे. खरं तर इथं ज्याने ज्याने मदत केली असे अनेक मान्यवर आलेले आहेत. त्या प्रत्येकाचा सत्कार करणं शक्य नाहीये. त्यांचं हृदयामधून आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. त्या सगळ्यांचं ज्यांनी प्रत्येकाने खालीचा वाटा इथं उचललेला आहे. एक दोन छोटे छोटे स्वागत आणि देणगी या निमित्ताने सर तुम्हाला सुपूर्द करत आहेत. आदरणीय अखिल खानजी, तमाम महाराष्ट्रभर योग गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आपले मनापासून आभार. त्यांनी 1 लाख रुपयाची देणगी भारत जोडो युवा अकादमीला दिलेली आहे. मी त्यांचे मनापासून आभार मानतो. इलेक्शन मध्ये खर्च नाही केला. निसर्ग सेवा समितीचे आदरणीय सन्माननीय सदस्य कृपया कुठे एक जण समोर या. तुझं बिल घ्या रे. पुरुषोत्तम विष्णू जोशी सर मुंबईहून आलेले. पिल्लू ते घ्या लवकर लवकर. नाशिकचे प्रमोद आनंद करंदीकर, माननीय गिरीश क्षीरसागर त्यांचा आपण आता नुकताच सत्कार केलेला आहे. भैयाजी रामचंद्र बेलखोडे, बेलखोडे परिवाराचा आधारस्तंभ. नावाने आहे का? माननीय भैयाजी बेलखोडे, श्रीमती SN बंडोता ट्रस्ट, समीर कुलकर्णीजी, किरण इंगळे रोटरी क्लब कडून आलेले, प्रवीण पाटील नांदेडून आलेले प्रवीण पाटील, कृपया आपण पुढे यायचं आहे. आपण कृपया समोर या. पियुष जसराणीजी, विजय रायमानेजी, समीर आणि निलेश बनसाळ, आपण लवकर यायचे कृपया. आपल्याला वेळेत सगळं सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो, कृतज्ञता व्यक्त करतो. अत्यंत नम्रपणे आपल्या सर्वांचं स्वागत आणि आभार मानतो. रमेश पांडे, अमेन खंडेलवाल ट्रस्ट कडून आलेले आहेत. श्री जोशी ठाण्यावरून आलेले. डॉक्टर राम बदले नांदेडचे, डॉक्टर राम बदले. सुनील वझरकर लफाते फाउंडेशनचे आलेले प्रतिनिधी. आदरणीय श्याम नागापूरकरजी, आपण कृपया समोर यायचं आहे. कल्याण कुमार कदम अहिल्यानगरहून आलेले. डॉक्टर कोंपलवार सर, डॉक्टर लक्ष्मण शिंदे सर, कृपया आपणही समोर या. जणांना विनंती की कृपया आपणही समोर यायचं आहे. पुढे असं ठेवत आहे. ठीक आहे. आभार. या प्रवीण पाटील. किनवट परिसरातील देणगीदारांना विनंती की कृपया आपणही तयार राहायचं आहे. धन्यवाद. यानंतर किनवट परिसरातील दात्यांना नम्र विनंती की आपण पुढे यायचं आहे. नाव वाचा ना. होऊ नका अजिबात. तुम्ही तिथं सगळ्यांच्या याच्यामध्ये थांबा. रिलॅक्स राहा तुम्ही. आदरणीय कैलासवासी किशोरराव, केंद्र शिंदे, करतात आपले आभार. पण सर्वांना विनंती आहे की सरांचा सत्कार आपण समारंभाच्या शेवटी करावा. सुनील मल्लू येरावा, सुनील रामकिशन वट्टमवार, सुनीता प्रभाकर तोरणेकर,
कृपया आपण समोर या. आर्किटेक्ट गौतम मेहता आणि त्यांच्या पत्नी अपर्णा मेहता, कृपया आपण मंचावरती जावं. गौतम मेहता आणि अपर्णा मेहता, कृपया आपण मंचावरती यायचंय. हे कोविडच्या काळामध्ये सुद्धा इमारतीच्या बांधकामासाठी यायचे. छोटंसं आपलं बाळ पुण्यात ठेवूनही यांनी अनेक वेळा इथे सेवा दिलेली आहे. मी अंतःकरणपूर्वक आपल्या दोघांचेही आभार मानते आणि अतिथींना विनंती करते की आपण या दोघांचंही स्वागत करावं. यासोबतच आर्किटेक्ट संकेत आंबटकर कृपया वरती या. संकेत आंबटकर आणि दामिनी आंबटकर कृपया मंचावरती यायचं आहे. पटकन या. आदरणीय हितेश शहा, कृपया आपणही मंचावरती यायचं आहे. काही सत्कार राहिलेले आहेत हे याची कल्पना आम्हाला आहे. हे सर्व कष्टकरी आहेत. श्रीमती छाया बळवंतराव बोल्लर यांच्याकडून 1 लाख रुपयाची देणगी आम्हाला प्राप्त झालेली आहे. मी मॅडमचे मॅडमने अनेक वेळा सहकार्य केलेलं आहे. मी मॅडमचं अकादमी संचलित साने गुरुजी इमर्जन्सी अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल या इमारत लोकार्पण सोहळ्याच्या मंगल प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे मी माधव बावगे सहृदय मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षा, ज्येष्ठ समाजसेविका, नर्मदा आंदोलनाच्या नेत्या म्हणतो की मला बोट धरून त्यांनी इकडे आणलं. ते आज सोबत नाही आणि मग एक जण भेटत गेला. आनंद म्हणाला गेलो. लोक विचारतात बाबा कधी भेटले. जेव्हा आनंद मन माहीत झालं तेव्हा दिवाळीच्या सुट्टीत गेलो आणि बाबांना भेटल्यानंतर बाबामय झालो. अजूनही बाबामय आहे, पुढेही राहणार आहे. पन्नालाजी भेटले, यदुनाथ काका भेटले, सुब्बारावजी भेटले, सर्व भाऊ मंडळी आहे. म्हणजे मुरलीधर भाऊ म्हणजे घरातला असला तरी त्याचा आदर्श हे प्रेरणादायीच आहे. बाबा, त्या बाबांमध्ये बघ, बाबा आमटे असो, बाबा दळवे असो, बाबा आढाव असो, हे बाबांच्या नादी लागलो नाहीत आम्ही, पण या बाबांनी मात्र आम्हाला बिघडवलं असं म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून आताही फारसं कळतंय असं नाही, पण जेव्हा कळायला लागलं तेव्हा मात्र ही मंडळी भेटली. आणि मग नादच लागला की समानता आली पाहिजे, स्त्री पुरुष समान राहिली पाहिजे, जे दुःखी कष्टी आहे त्यांच्यासाठीच आपण जगलं पाहिजे, आपली भूमिका ही पक्की राहिली पाहिजे, यावर मी खूप ठाम आहे. मग मी शाळेवरती गेलो की मला विद्यार्थी विचारतात, तुम्ही याचं श्रेय कोणाला देता? तर मी अगदी छाती ठोकपणे सांगतो, याचं श्रेय मलाच आहे, बाकीच्यांना कशाला. मी ठरवलं की मोठ्या जागतिक पातळीच्या ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष आहे, मी इथे थांबतो. तुमच्या साथीनच इथपर्यंत आलो. 2 उल्लेख शेवटी करायचे आहेत. काय नाही, काय शिल्लक नका ठेवू, बोला तुम्ही. ते 2 उल्लेख अत्यंत 2 किंवा 3. पहिला उल्लेख आहे की माझे सहकारी म्हणजे ते अडाणी आहेत, जे 8वी नापास मुली नर्स बनवल्यात आम्ही. प्रकल्प या ठिकाणी उभा केला. आपण सगळेजण उभं राहून त्यांच्या टाळ्याच्या गजरात त्यांचा सन्मान करूया. या टाळ्या बाबा आमटे यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं, त्या सगळ्यांनी काळजी घ्यायची. एवढं मोठं काम करणं आणि ते चिरंतन टिकणारं 400 वर्ष उभं करणं हे शक्य नव्हतं. अर्थात सगळ्यांचे हात त्याला लागलेले आहेत, पण सरदार जर मजबूत असेल तर किल्ला परफेक्ट उभा करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे. सन्माननीय बेलकोडे सर, आपले मनापासून आभार. आपल्या सगळ्यांचे आभार. आपण स्थानाबद्ध व्हावं. ताई.